नमस्कार मित्रांनो, मी आपले एसक्यूआर टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 7/12, 8 फेरफार हे आता महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर भेटायला लागले आहेत। तर आपला असा एक व्हिडिओ आहे 7/12, 8 डिजिटल डाउनलोड कसा करायचा, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देतो त्याची लिंक, आणि वरती आय बटन मध्ये पण त्याची लिंक आहे, तो तुम्ही पाहून घ्या। तर असाच एक नवीन GR आलाय मित्रांनो 7/12, 8 आणि फेरफार विषयी। तोच GR विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी आता तुम्हाला तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही। त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, शेतकऱ्यांचा जो वेळ आहे, पैसा आहे, दोन्ही वाचणार आहे। त्यामुळे तलाठी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज नाही मित्रांनो। तर काय आहे तो GR, जर तुम्ही शेतकरी असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल हा GR आहे। तर हा टायटल आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो टायटल। डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकृत अधिकार अभिलेखास गाव नमुना नंबर 7/12, गाव नमुना नंबर 8 आणि गाव नमुना नंबर 6 म्हणजेच फेरफार कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रीय महसूल प्राधिकरण व अधिकारी यांना दिशानिर्देशक देण्याबाबत हा झाला GR चा टायटल मित्रांनो। ते खाली पाहू शकता GR कोणाचा आहे, महसूल आणि वन विभागाचा। त्यानंतर कधीचा GR आहे, हा लेटेस्ट नोव्हेंबर मधला GR आहे मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2020 चा। तर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहू काय आहे या GR ची। हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दाखवतो 23 जानेवारी 2013 मध्ये अन्वये ई फेरफार हा ऑनलाईन म्युटेशन कार्यक्रम सुरू करण्यात मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर ई फेरफार म्हणजे जे आपल्याला फेरफार आहे ते ऑनलाईन भेटतात मित्रांनो। त्यानंतर इथे खाली पहा तुम्ही मित्रांनो, 3 डिसेंबर 2005 अन्वये संगणकीकृत अधिकार अभिलेखांना कायदेशीर वैधता देण्यात आली आहे। म्हणजे जे ऑनलाईन आहे मित्रांनो संगणकीकृत 7/12, 8 त्यासाठी इथे 3 डिसेंबर 2005 मध्ये मान्यता देण्यात आली होती मित्रांनो। त्यानंतर इथे खाली 11 जुलै 2017 अन्वये हस्तलिखित गाव नमुना 7/12 चे वितरण दिनांक 31 जुलै 2017 पासून पूर्णतः बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार राज्याची ही एक साईट आहे मित्रांनो, शासन महाभूमी गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर अधिकारी अभिलेख विशेष गाव नमुना नंबर 7/12, गाव नमुना 8 गाव नमुना नंबर 6 चे उत्तर डिजिटल स्वरूपात उपलब्ध केलेले आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, ही जी साईट आहे महाभूमी.gov.in यावरती तुम्हाला 7/12, 8 आणि गाव नमुना नंबर 6 म्हणजेच फेरफार ऑनलाईन भेटतं मित्रांनो। तर ह्याविषयी होती थोडक्यात प्रस्तावना मित्रांनो। आता आपण खाली पाहूया की काय आहे शासन निर्णय। इथे बघा शासन परिपत्रक, ठीक आहे। माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 4, 5, 6, 7 आणि 8 मधील तरतूद व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख नोंदवही तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारात क्षेत्रीय महसूल यंत्रणा व प्राधिकरण आणि संबंधित सक्षम प्राधिकरण यांना खालीलप्रमाणे दिशानिर्देशक देण्यात येत आहेत। आता काय खाली आपण पाहूया। पहिला मुद्दा पहा, शासनाच्या महाभूमी पोर्टलवर डिजिटल 7/12 महा.गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध होणार QR कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकृत 7/12 आणि 8 आणि गाव नमुना नंबर 6 म्हणजे फेरफार इत्यादी नमुन्यांचा अधिकार अभिलेख विशेष उतारा सर्व कायदेशीर व शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी वैध राहतील। म्हणजेच काय मित्रांनो, जो डिजिटल 7/12, 8 आणि फेरफार आहे, जो आपल्याला डिजिटल 7/12 महाभूमी गव्हर्नमेंट या वेबसाईटवर भेटतो, तो सर्व शासकीय निमशासकीय कामासाठी वैध राहील, हेच या GR मध्ये सांगितलेलं आहे। दुसरा पॉईंट बघूया आपण, अशा डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना 7/12, गाव नमुना 8 आणि गाव नमुना 6 वरील तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याची यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही। तर या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो, की 7/12, 8 आणि फेरफार वरती आता तलाठ्याची स्वाक्षरीची गरज नाही। जे डिजिटल 7/12 आहेत ते सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी वापरता येणार आहेत। तर हाच होता महाराष्ट्र शासनाचा नवीन GR 7/12, 8 आणि फेरफार विषयी। तर ह्या GR मध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे मित्रांनो, तो जी डिजिटल 7/12 आहे तो सर्व ठिकाणी आता चालणार आहे। त्यासाठी तुम्हाला तलाठीची सहीची गरज नाही आणि तलाठी ऑफिस मध्ये फटके मारण्याची गरज नाही। तर त्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचा वेळ पण वाचेल आणि पैसा पण वाचेल मित्रांनो। तर हे खाली पहा तुम्ही, सर्व जिल्हा अधिकारी आणि क्षेत्रीय महसूल प्राधिकरण व अधिकारी यांना निर्देशन तत्काळ अंमलबजावणी करण्याविषयी सांगितलेलं आहे मित्रांनो। तर त्यात आपण खाली पाहूया काय आहे। सदरचा हा GR जो आहे महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेटेल। तर हा छोटासा पण खूप महत्वाचा GR होता मित्रांनो। तर अशाच प्रकारचे नवीन GR म्हणजे शासन निर्णय, शेतीविषयक माहिती आणि टेक्निकल माहितीसाठी आपल्या एसक्यूआर टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।